हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज आपण एक मस्तपैकी चटपटीत नाश्ता बनवणार आहोत. जो की आता उन्हाळा चालू झाला, आपल्याला कंटाळा येतो जास्त वेळ जेवण वगैरे करायचा, उभा राहायचा. तर आपण चपाती भाजी ऐवजी किंवा भाकरी भाजी, भात डाळ असं बनवण्यापेक्षा एकच बनवलं तरी चांगलं आहे. तर इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे बेसन घेतले. ते मी चाळून घेतले. तुम्हाला जर चाळायचं नसेल तर तुम्ही नाही नका चालू. आणि इथे मी एक अर्धा कांदा घेतला आणि इथे 1/4 कप इथे हळद टाकलेली आहे. 1 चमचा रेड चिली पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. म्हणजे मसाले तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे मी मीठ टाकलेलं आहे. आणि तुम्हाला अजून कोणते पीठ टाकायचे असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. बघा याच्यामध्ये मी इथे अर्धा कप मेथी आणि थोडी आपल्याला कोथिंबीरची पान हे सगळे थोडे बारीक करून मिक्सरला त्याच्यामध्ये टाकलेले आणि याच्यामध्ये 1 चमचा मी तीळ टाकलेले. तुम्हाला तीळ नसेल टाकायचे तर नाही टाकले तर चालू शकते. आणि इथे मी 1 चमचा ऑइल टाकलेला आहे. इथे चटपटीतपणा येण्यासाठी असा मस्तपैकी ते धने जिरे पूड आणि तुम्ही चाट मसाला पण थोडासा टाकू शकता, अजून टेस्टी होतं. आणि इथे मी थोडंसं पाणी घेऊन असं मस्तपैकी एक याचा गोळा तयार करणार आहे. हे बघा याच्यामध्ये आपण मस्तपैकी थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी मळून घेणार आहे. आपल्याला तेच तेच नाश्ता किंवा चपाती भाजी सारखा सारखा कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने हा नाश्ता नक्की करून बघा. इथं बघा मस्तपैकी आपला गोळा तयार झालेला आहे. आणि इथे एक मी छोटा पीस घेतला. याचे तुम्ही पाहिजे तर छोटे कटलेट डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून पण बनवू शकता. म्हणजे मस्त टेस्टी लागतात. पण इथे मी आता थालीपीठ बनवणार आहे. इथे तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्या तव्यावर थोडंसं पीठ घेऊन मी असं बघा प्रेस करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने नसेल तर मी दुसरी पद्धत पण दाखवणार. हे बघा डायरेक्ट तव्यावरच तुम्ही असं स्प्रेड थोडं थोडं पाणी घेऊन जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं तुम्ही स्प्रेड करून जाणं. ही तशी मी थोडे 1-2 होल केलेले आणि त्या होलमधून आपण तेल सोडणार आहे थोडं थोडं. हे बघा तर मंद गॅसवर आपण हे 3-4 मिनटं झाकून शिजून घेणार आहे. मस्तपैकी आपलं एका साईडनी रेडी झालेलं आहे. आता आपण पलटी करून घेऊ. ते कमी तेल, एवढं काय तेल वगैरे लागत नाही. जर नॉनस्टिकवर तुम्हाला नको असेल तेल, जस्ट थोडंसं एखाद स्पून तेल टाकून पण तुम्ही मस्तपैकी क्रिस्पी आणि हे करू शकता. इथे मी परत आता 2-3 मिनटं याला शिजवून घेणार आहे. तर हे बघा दुसऱ्या पद्धतीने आपण एक पोळपाटावर त्याच्यावरती एक कोणताही रुमाल किंवा आपला किचनमधला कपडा चांगला घेऊन त्याच्यावर वीज घेऊन बघा असं थोडं प्रेस करून त्याचा मस्तपैकी असं थालीपीठ बनवू शकतो. थोडंसं जर चिकटत असेल तर तुम्ही हाताला पाणी लावू शकता. जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही पाहिजे तर त्याची भाकरी किंवा पुरी असं पण काही बनवू शकता याच्यामध्ये. जर ते हे करून मुलांना पाहिजे असेल तर तुम्ही असे कटलेटसारखे छोटे छोटे फ्राय करून पण देऊ शकता. तेच तेच आपल्याला कधी कधी खायला कंटाळा येतो, म्हणून ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा रेसिपी. बघा इथं आपलं आता हे थालीपीठ रेडी झालेलं आहे. हे फक्त थालीपीठ नुसतं आपलं असं कसं पोटाला पण थंडावा येतो आणि ज्वारीचं असल्यामुळे जास्त काही त्रास वगैरे पण होत नाही. आणि आपण ज्वारीची भाकरी वगैरे मुलं पण खायला कंटाळा येतात. त्यापेक्षा असं थोडं कधीतरी वेगळं असं दिलं तर जरा बरं वाटतं. म्हणून हे या पद्धतीने बनवून बघा. मी यायची पाहिजे तर मसाला भाकरी पण रेडी करू शकते. इथे पण हे पण मी आता फ्राय करून घेणार. मुलं कसं साधं साधं सारखं चपाती हे वगैरे खायला जास्त करून पाहिजे असतं, तर त्यापेक्षा हे असं केलेलं चांगलं असतं कधी पण. हे बघा मस्तपैकी आता मी इथे खरपूस तयार करून घेतलेलं आहे. त्याला मस्त थालीपीठ झालेलं आहे. हे तुम्ही कोणत्याही चटणी किंवा ठेचा किंवा दहीबरोबर सर्व करू शकता. आणि तुम्ही हे थंड झालं तरी सुद्धा तेवढंच टेस्टी आणि हे लागतं, की असं नाही की गरम आहे तरच आपल्याला येतं. तुम्ही डब्यात पण देऊ शकता. मुलांना वगैरे डब्यात वगैरे दिलं तरी सुद्धा काही कारण एक जरी थालीपीठ मुलांनी खाल्लं तरी तेवढंच नाही. मोठ्या लोकांना वगैरे पण हे चांगलं आहे.